वेलकम फ्रेंड्स. सरळ व्याज हे गणितामध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. हे जर तुम्हाला नाही आलं तर गणितामध्ये तुमचे मार्क नक्कीच कमी होणार. तर सरळ व्याज म्हणजे नेमकं काय हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. या सरळ व्याजवरला व्हिडिओ आपण 2 भागामध्ये विभागलेला आहे. एक आहे पार्ट 1 पहिला, याच्यामध्ये बेसिक जे प्रॉब्लेम असतात त्याच्यावरती घेतलेले आहेत, आणि दुसरा आहे पार्ट 2 त्याच्यामध्ये थोडे ॲडव्हान्स एक्झाम्पल घेतलेले आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. तर पहा, पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला अगोदर ह्या काही टर्म्स सांगतो मी. SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट. आता हे सिंपल इंटरेस्ट बरोबर फॉर्म्युला असतो P/R/T आणि डिवायडेड बाय 100. P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, दिलेली जी व्हॅल्यू आहे मुद्दल ती. रेट म्हणजे काय इंटरेस्टनं दिलेले आहेत तो R असतो, आणि T म्हणजे टाईम, किती वर्षासाठी दिलेला आहे तो हा T आहे. तर हे PRT डिवायडेड बाय 100, किंवा याला वेगळ्या प्रकारे लिहिता येईल आपल्याला P त्याच्यानंतर R आणि हे Y बी लिहू शकतो आपण, इयर किती इयरसाठी दिलेले, आणि डिवायडेड बाय 100 बी लिहू शकतो. तर हे पहिले एक्झाम्पल याच्यामध्ये पहा काय दिलेलं आहे ते. P 1500 दिलेला आहे म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट. रेट ऑफ इंटरेस्ट 8% दिलेला आहे, आणि किती वर्षासाठी ते काढायचं आपल्याला. इथं राहिलेलं आहे आपलं सिम्पल इंटरेस्ट दिलेलं असेल इथं, समजा सिम्पल इंटरेस्ट आपण 240 धरतो. तर हा T काढायचा आहे. फॉर्म्युला काय आपल्याला कळ, सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू, पहा हे P प्रिन्सिपल अमाऊंट ही आहे 1500 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट आहे समजा म्हणजे दिलेला आहे 8%, आणि टाईम त्याला इयर लिहितो मी Y, डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 240. बरोबर किती 240 इकडे लिहितो पहा. ते 2 शून्य हे 2 शून्य कट होतील, तर 15/28 120 Y बरोबर हे 240 असा. 120 Y बरोबर 240. तर Y बरोबर किती येईल, Y बरोबर 240 डिवायडेड बाय 120. हा इथं मल्टिप्लाय केलेला आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. 2 शून्य कट होतील, आणि 12 1 12 12 2 24. वायची किंमत किती आली, 2 आली. म्हणजे 2 वर्षासाठी ही रक्कम दिलेली असेल. त्याचं उत्तर किती आलं, टीचं 2 वर्ष, 2 इयर. ओके. सेकंड एक्झाम्पल पहा. व्हॅल्यू दिलेली आहे. इथं काय दिलेलं असतं, मुद्दल 2000, रेट ऑफ इंटरेस्ट 7% दिलेले आहे 2 वर्षासाठी. तर सरळ व्याज काढा असा प्रॉब्लेम दिलेला असतो. एका व्यक्तीला म्हणा किंवा एक जणानं 2000 रुपये 7% दराने 2 वर्षासाठी घेतलेले आहे, तर त्याचं सरळ व्याज किती. आपण इथं डायरेक्ट फक्त किमती लिहून ठेवलेले आहेत. तर सिंपल इंटरेस्ट पुन्हा काढायचं आपल्याला. तर काय सिंपल इंटरेस्ट, SI इज इक्वल टू P गुणिले R गुणिले T म्हणा किंवा Y, आणि डिवायडेड बाय 100. हा फॉर्म्युला आपल्याला बरोबर आहे. P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, दिलेली व्हॅल्यू किंवा दिलेली किंमत ही 2000 आहे. R किती आहे, रेट ऑफ इंटरेस्ट याचा 7% आहे, आणि टीच 2 दिलेला आहे T, डिवायडेड बाय 100 काढायचं आहे आपल्याला SI. ओके. 2 शून्य हे 2 शून्य कट होतील, 20 राहतील इथं, 20 आणि गुणिले काय येईल, 7 2 14. बरोबर आहे, 14 गुणायला 14 शून्य शून्य, आणि 14 2 28. सिंपल इंटरेस्ट किती आला याचा, 280. पुढचा प्रॉब्लेम पाहता. P ची व्हॅल्यू दिलेली आहे 1500, R दिलेला आहे 12, आणि T दिलेला आहे 36 महिने. थोडा बदल केलेला आहे. P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, तर काढायचं आपल्याला SI बरोबर. P ची व्हॅल्यू द्या. प्रॉब्लेम आता प्रत्येक वेळेस फॉर्म्युला मांडायची गरज नाही, फॉर्म्युला माहिती तुम्हाला. PQ आपलं PRT डिवायडेड बाय 100 हे आहे 1500 गुणिले R ची व्हॅल्यू 12, आणि T ची व्हॅल्यू 36 महिने दिलेली. तर 36 महिने याला मी कन्वर्ट करतो इयरमध्ये. 12 2 24 आणि 12 3 36 म्हणजे 3 वर्षे, डिवायडेड बाय 100. 1500 रुपये 12% दराने 3 वर्षासाठी दिल्याच्यानंतर सरळ व्याज किती होईल. बरोबर. 2 शून्य हे 2 शून्य वरी राहतील, 15 गुणिले 12 आणि गुणिले 3 गुणाकार करायचा. अगोदर याचा करतो मी. 15 हे 15 गुणिले 12 2 24 आणि 12 3 36 येईल. बरोबर. आता 15 हे 36 ला गुणा. 15 3 45 15 चौक 60 15 5 75 15 सकी 90 ला 0 हात 4 9, आणि 15 2 30 15 3 45 आणि 9 किती झाले, 45 आणि 5 50 आणि 4 54 झाले. म्हणजे याचं उत्तर किती लागलं, 540. ओके. चौथा प्रॉब्लेम. सिंपल इंटरेस्ट 640, प्रिन्सिपल अमाऊंट 1600, 2 वर्षासाठी
तर रेट ऑफ इंटरेस्ट करायचं. एक रक्कम म्हणजे 1600 ही रक्कम 2 वर्षासाठी किती इंटरेस्टनं दिलेली असेल रेटनं, त्यावेळेस 640 व्याज होईल, सरळ व्याज. तर पुन्हा आपला तोच फॉर्म्युला पी आर आणि टी बरोबर एस आहे. तर लिहितो डायरेक्ट व्हॅल्यू मी हे पी गुणिले आर गुणिले टी डिवायडेड बाय 100 बरोबर एस आहे. हा फॉर्म्युला आहे आपला. पीची व्हॅल्यू आहे 1600 गुणिले टीची व्हॅल्यू आहे 2 इयर आणि गुणिले आर डिवायडेड बाय एल इथे 100 बरोबर एस आहे म्हणजे सिम्पल इंटरेस्ट दिलेला आहे 640. 2 शून्य 2 शून्य 16 आणि 2 आणि आर राहतील बरे म्हणजे 16 दोन्ही 32 आर बरोबर आहे 640. म्हणून आर बरोबर 640 इथं मल्टिप्लाय केलेला आहे, हा इकडे आल्यावर डिवाइड बाय 32. उत्तर पाहता 32 एक 32 हे 32 दोन्ही 64 होईल 2 आणि हा शून्य जशा तसा म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट जो असेल रेट हे किती असेल 20%. बरोबर 20%ने दिलेली असते. ओके. पुढचा 5 नंबरचा प्रॉब्लेम पाहता. सिम्पल इंटरेस्ट दिलेला आहे 300 रुपये, रेट दिलेला आहे 10% आणि टाईम जो आहे तो आहे 2.5 वर्षे आणि 6 महिने. प्रिन्सिपल अमाऊंट काढायची. एक रक्कम म्हणजे ही पी काढायची आपल्याला दिलेली आहे 10% इंटरेस्टनं 2 वर्षे आपलं 2.5 वर्षे आणि 6 महिन्यासाठी. तर पी काढायचं तुम्हाला पी. तर पुन्हा फॉर्म्युला म्हणतो मी इथं पी आर ए टी आणि डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट किती दिलेला आहे 300 रुपये. म्हणून पीची व्हॅल्यू काढायची. पी आर रेट ऑफ इंटरेस्ट 10%ने दिलेली ही किंमत आपलं ही एक मूळ किंमत 10% रेट ऑफ इंटरेस्ट आणि टाईम दिलेला आहे 2.5 वर्षे आणि 6 महिने हे इथं. त्याला डायरेक्ट मी इयरमध्ये करतो 2.5 आणि हे 6 म्हणजे 3 वर्ष झालं डिवायडेड बाय 100. तर बरोबर इथं 300 आहे हे एक शून्य कट होईल, हा एक शून्य कट होईल, वर राहील फक्त पी आणि 3 म्हणजे 3 पी राहील होते 3 पी बरोबर आहे हे 300. म्हणून फक्त पी इज इक्वल टू किती येईल बघा 300 आणि हा 3 जो आहे इथं मल्टिप्लाय केलेला इकडं खाली होईल डिवाइड सॉरी इथं एक राहिला आपल्याला 10 राहिला इकडे 10 गुणिले होईल. ओके. त्याला आता भागा 3 3 1 3 इथं राहिले 100 आणि पुढे राहिले 10 म्हणजे किती येईल हे 1 हे 2 शून्य आणि हा एक 3 शून्य 1000 म्हणजे पीची व्हॅल्यू किती आली 1000 रुपये. म्हणजे 1000 रुपये जे आहेत हे 1000 कशाने दिले हे 10% इंटरेस्ट रेटनं 3 वर्षासाठी. तर पीची व्हॅल्यू किती येते एवढी. तर ओके. पुढचा 6 नंबरचा प्रॉब्लेम पहा. प्रत्येक प्रॉब्लेम हा थोडा थोडा वेगळा आहे. प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली 5500, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 4%. किती वर्षासाठी 1 वर्षासाठी. तर सिम्पल इंटरेस्ट काढायची. 5500 रुपये 4% दराने 1 वर्षासाठी जर दिले तर सरळ व्याज किती असा प्रॉब्लेम येत असतो. तर आपल्याला सरळ व्याज एस आय सिम्पल इंटरेस्ट काढायचा आहे. डायरेक्ट व्हॅल्यू मानतो 5500 रेट ऑफ इंटरेस्ट आहे 4 1 वर्षासाठी आणि डिवायडेड बाय हे 100 बरोबर आहे. हे 2 शून्य हे 2 शून्य कट होतील वर राहील तर 55 गुणिले 4 गुणिले 1 55 गुणिले 4 गुणिले 1 बरोबर गुणाकार करा. 4 पंचे हे इथं 20ला शून्य 2 पुन्हा 4 पंचे 20 20 आणि 2 22 गुणिले 1 म्हणजेच 220. सिम्पल इंटरेस्ट किती येईल 220. मित्रांनो असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आता प्रॅक्टिस क्वेश्चन देतो मी पुढे. हे प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत. पहिला हा दुसरा प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत हे दोन्ही. याचं उत्तर काढून पहा. नाही उत्तर आलं तर कॉमेंटमध्ये कॉमेंट करा, मी त्याचं उत्तर तुम्हाला सांगा. असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.